बरेच नाव आले पण आता चवायला याची आवड. सावित्री, सविता, सुप्रिया. इकडे बघा. सुप्रिया येईलच ते वाटतं बहुतेक. तुम्ही बसा ना तिकडे, तिकडे बसा ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथे मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे. जसं की कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर आज आहे हळद कुटायचं आणि दळायचं काम. तर सगळ्या सुवासने जमलेल्या आहे. हळदी कुंकूचं काम चालू आहे. जो येईल त्यांना हळदी कुंकू आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं आहे. हळद कुटायचं, दळायचं आहे. यांचं घ्या बरं तिकडलं. तर इथे हळदीचा घाणा बघा किती छानपैकी डेकोरेट केलेला आहे. आणि आता सगळेच खूप हौशीने डेकोरेशनचं खूपच महत्त्व आहे. तर करतातच, महत्त्व म्हणजे खूप आवडीने हौशीने करतात आणि छान पण दिसतं. एक लुक येतं लग्नाला आणखी छानपैकी. तर हे बघा असं छान फुलांनी सजवलेलं आहे. खण ठेवलेले आहे ओटीसारखे तिथे. आणि त्यानंतर सुपारी फुलांनी 2-3 प्रकारच्या पाकळ्या आणि मध्ये जातं ठेवलेलं आहे. आणि मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे. तर त्याला एक रूमच केलेली सेपरेट. आता इथे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला. तर खूप सुंदर वाटत होतं. फुलांचा कलरच किती छान दिसतो आहे. आणि नंतर मग मी थोडेसे फोटो रील्स केले. ही माझी मैत्रीण आहे, त्याने नमस्कार केला, मी सुद्धा केला. आणि नंतर रील्स पण बनवली आहे. रील्स पण बघा इन्स्टाला पण आणि यूट्यूबला पण. तर आता हे जे शॉर्ट घेतलेलं आहे मी, थोडा उभा व्हिडिओ, याचा हाच व्हिडिओ मी शॉर्टमध्ये पण टाकलेला आहे आणि इन्स्टाला रील पण टाकलेली आहे. नक्की जाऊन बघा इन्स्टाला, साधना सोनार म्हणून. इथे बांगडेवाली आलेली आहे, सगळ्यांना बांगड्या भरायच्या आहे. तर हळद तर त्यांची जागेवरच लागणार आहे, म्हणजे जिथे लग्न लागणार आहे त्यांचं तिकडेच. तर इथे बायांना मग हळद कुठली त्याच दिवशी त्यांनी बांगड्यांचा प्रोग्राम पण ठेवला होता. तर इथे आपल्या आपल्या पसंतीने आपल्या आपल्या मापाने बांगड्या भरताय. सहसा हिरवाच भरला, पण काहींना हिरवं नाही चालत तर मग कलरफुल पण आणलेलेच त्यांनी. तर मी तर बघा आता पुढे कोणता कलर घेतलेला आहे. तर चला मग आता एकेकांचं चालू आहे. ज्यांचं तिकडे झालं हळद दळून कुठून ते इकडे येऊन बांगड्या भरतायत. तर खूप छान वाटलं, सगळ्यांना मजा पण आली. म्हणजे एकत्र यायचं एक निमित्त पण होतं. आणि आता माझा नंबर. तर मी राणी कलरचे भरलेले आहे. तर बहुतेक लग्नात मी हीच साडी नेसेल, ही कलरची कदाचित, म्हणून मग मी त्याच कलरच्या घेतल्या. इथे चाललं आहे नवरदेवाच्या आईचा डान्स. हे बघा ह्या ज्या ब्ल्यू साडीवाल्या आहेत त्या नवरदेवाच्या आई आहेत आणि ते शेजारी आहेत. तर खूप आवडीने मस्त कार्यक्रमाला जमा होतात सगळे. इथे चाललं आहे आता हळद दळायचं जात्यावर. पहिले कुठून झाले आता दळायचं.
फोटो काढ ऑर्डर येईल तुमचं नाव काय? माझं नाव दीपा. माझं दीपा. द्या हळदी कुंकू. बांगडा हे नेऊ का मग? हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रवींद्र रावांचं नाव घेते. ओंकारच्या हळद फोडायच्या दिवशी. तुम्हाला नाव नाही येत. तुम्ही घ्या. नाशिकची द्राक्ष, जळगावची केळी आणि प्रदीपरावांचं नाव घेते. ओंकारच्या हळदीच्या वेळी सगळं हळद टेस्ट घ्यायचं म्हणून बोला 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 तू घे. तुम्ही आता मला नाही ना. तिला बेल वाटे वागून वैभवरावांचे नाव घेते. तुमचा ना मान राग. अजून एक ससा रे ससा दिसतो कसा ड्रॅगनचे नाव घेते. सगळेजण बघत बसा. सगळेजण बघत बसा. परत एकदा बोला बरं. परत एकदा बोला. तुला सांगणार ते आता मीच घेते. 1 मिनिट थांबा. ससा रे ससा दिसतो कसा सगळ्यांचे नाव घेते. हळद घालताना सगळेजण बघत बसा. हळद नाही थोडस एवढेच लागतात. कोकणात फणस काजूच्या बागा आणि दीपकरावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. कोकणातला आणला काजू. दीपकरावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. तर इथे नवरदेवाची बहीण पहिले हळद दळते आहे. त्यानंतर मग बाकीच्यांनी हात लावलेले 5 सवासिनींनी. आम्ही हळदची सुरू नाही केलं बघा इकडे. व्हिडिओ करा व्हिडिओ. त्यानंतर हळद वगैरे सगळं बांगड्या वगैरे भरून झाल्यानंतर डान्स तो बनताही आहे. लग्न म्हटलं म्हणजे म्युझिक डान्स तर त्याच्यानेच खूप मस्त मजा येते. चला बघूया पुढे. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. पोस्ट करत जा मध्ये मध्ये.